संपादिका वृषाली कदम यांनी घेतलेली ही मुलाखत आपण लवकरच जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर पाहू शकाल। विधान परिषदेला बंडखोरी थांबवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे होणारी डोकेदुखी सुद्धा काही कमी नाही। त्याच निमित्तानं अब्दुल सत्तार यांना मुंबईला हजर व्हा असे आदेश एकनाथ शिंदेंनी दिल्याचं समजतंय। आमदार अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी मुंबईकडे प्रवास सुरू केलाय असंही कळतं आहे। ही शिवसेनेची होती आणि मी या जागेवर 6 वर्ष काम केलेलं आहे। आमची इच्छा होती का आम्हाला हे पक्षाला जागा सोडावी। कार्यकर्त्याच्या भावना असतात, कार्यकर्त्यांनी भरलं, परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय होईल। सर, आता अब्दुल सत्तार यांच्या मुलांनी त्या ठिकाणी विधान परिषदेचा अर्ज दाखल केला आहे, तर काय वाटतं यामध्ये आता दाखल अर्ज मागे घेतील? 100% अष्टंड आहे। गवताचे गंजीर उभे आहेत ते। अचानक जरी कोणा काडी फेकल्या आग लागली तर सारं विश्व जळून जाईल, उभे राहणार नाही ते। आणि एकनाथ शिंदे साहेब आहेत नेते, आपल्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला समजून सांगणं त्यांचं काम आहे। आम्ही आमच्या कार्यकर्त्याला सांगेल, नेतृत्व आमचं, त्यांना ते सांगतील।